अपडेट पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची सुनावणी थोड्याच वेळात पार पडणार आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मागची जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला होता। आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रबोधनकार ठाकरे आले सगळे दादा सगळे आले इथे कोण नाहीये दादा सगळे आले बाहेर उतरा या त्यामुळे आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवलेला होता, जो आज सुनावला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आज निकालामध्ये आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि जरूर विलंब झालेला आहे। याच्यामध्ये विरोधकांनी म्हणजे आज ज्यांनी खटला हे दाखल केला करण्याच्या सांगण्यावरून हा खटला दाखल करण्यात आला, यांनी 3-3.5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काढल्यामुळे हा निकालाला विलंब झाला। पण 17 वर्ष झाला हा निकाल प्रलंबित आहे। तांत्रिक दृष्टीने तो निकाल आज ठेवण्यात आला, बाकी दुसरं काही कारण नव्हतं। हे फक्त राजकीय भांडवल करण्यात येत आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते, त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्यायदेवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांचा स्वतः माध्यमांशी संवाद आणि न्यायालयाची जी सुनावणी होतीये न्यायाची अपेक्षा आहे असं त्यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। ही दृश्य आहेत रंगशारदा सभागृहातून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच रंगशारदा सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचा आज मेळावा होतोय। काय संबोधित करतात, काय मार्गदर्शन करतात आपल्या पदाधिकाऱ्यांना हे पाहावं लागेल। 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि नुकतेच राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यानंतर आपण आता पुन्हा एकदा ही अपडेट महत्त्वाची पाहतोय। ओमराजे निंबाळकर यांनी नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। हे प्रकरण जवळपास 20 वर्षांपासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि अनेक साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांची तपासणी पूर्ण झाल्यावर विशेष सीबीआय न्यायालयानं यावर आपला निकाल राखून ठेवला होता, जो आज लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणून या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, नुकतीच निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, काय नेमकं म्हटलंय त्याने आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया। श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर सेशन कोर्टाच्या बाहेर पूर्ण निंबाळकर कुटुंबीय जे आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर जवळपास 20 वर्षानंतर हा निकाल जो आहे तो आज लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। आपण जर बघितलं असेल तर पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षापूर्वी गोळ्या घालून हत्या केली होती आणि त्यानंतर ही केस जी आहे ती कोर्टात सुरू होती आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी केलेले खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि ते आता या ठिकाणी आलेले आहेत। मात्र हा संपूर्ण खटला जर बघितला असेल तर जवळपास 20 वर्ष सुरू होता। 16 तारीखला खरं तर निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र कोर्टानं तारीख पुढे ढकलली आणि ही तारीख जी आहे ती 20 तारीख दिली। आज अर्थात या संपूर्ण केसचा जो आहे तो निकालाचं वाचन केलं जाणार आहे। त्यामुळे यामध्ये खरंच ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्याने आता माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली श्रद्धा, ती सत्याचा विजय होतोय का हे बघावं लागेल। कारण आम्ही गेली अनेक वर्ष या संपूर्ण खटल्यासाठी लढतोय, आम्ही कोर्टाची धाव घेतली होती आणि आज अपेक्षा आहे त्यांना। आणि यामुळे आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी संपूर्ण निंबाळकर कुटुंबीय जे आहे ते आलेले आहेत। ओमराजे निंबाळकर हे आता 2 दिवसानंतर खरं तर माध्यमांसमोर आलेले आहेत। आता ते सेशन कोर्टामध्ये ज्या ठिकाणी निकालाचं वाचन केलं जाणार आहे श्रद्धा, त्या ठिकाणी संपूर्ण निंबाळकर कुटुंबीय जे आहे ते दाखल झालेले आहेत। मात्र आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्याचं कारण हेच आहे की संजय राऊत यांनी काही 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, जे खासदार फुटतील
त्यांना फोडा आणि आज खरं तर निकालासाठी ओमराजे निंबाळकर या ठिकाणी आलेले आहेत। निकाल काय लागतो हे 11 नंतर कळेल। 11 वाजता खरं तर निकाल वाचनाला जे आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र या ठिकाणी संपूर्ण निंबाळकर कुटुंबीय जे आहे ते सेशन कोर्टात दाखल होताना बघायला मिळतंय। अगदी तर आपण पाहतोय पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरण आहे त्यावर आज 11 वाजता सुनावणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर हे नुकतेच न्यायालयात दाखल झालेले आहेत। माध्यमांना प्रतिक्रिया दिली, न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यापर्यंत पोहोचवतायत। ताजे अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। मात्र सगळे जे निंबाळकर कुटुंबीय आहेत ते या कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि 20 वर्षांपूर्वीचं हे प्रलंबित आहे प्रकरण, त्याचा निकाल आज लागण्याची अपेक्षा वर्तवली जाते। बऱ्याच साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांची तपासणी पूर्ण झाली आणि मग विशेष सीबीआय न्यायालयाने यावर आपला निकाल राखून ठेवला होता आणि जो आज लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। 2006चं प्रकरण आहे आणि पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला गेला होता, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। या हत्याकांडामागे व्यावसायिक आणि राजकीय वैमनस्य असल्याचं सुद्धा समोर आलं। हजार 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यावर हा हल्ला झालेला होता आणि त्याच संदर्भातली ही सुनावणी आज 20 वर्षांनी होती। काही दिवसांपूर्वीची जी सुनावणी होती ती पुढे ढकलली गेली होती, ती तारीख आज आहे। आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहावं लागेल। माझं कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समद काजीचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे, अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्यायदेवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे। महत्त्वाची अपडेट, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे आणि आरोपींना सुद्धा हजर राहायला सांगितलेलं होतं। 7 आरोपी नुकतेच हजर झाल्याची प्राथमिक माहिती मोठी अपडेट आपल्याला मिळते। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची थोड्याच वेळात सुनावणी पार पडते आणि याच संदर्भात आरोपी सुद्धा 7 आरोपी जे आहेत ते सुद्धा न्यायालयात दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सुद्धा न्यायालयात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ही सुनावणी पार पडणार आहे। 11 वाजताची वेळ आहे। मागची सुनावणी जी झाली होती त्या सुनावणीमध्ये तारीख पुढे ढकलली गेली होती। जी सुनावणी आज होते, आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण की 20 वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे आणि त्याचा निकाल आज तरी लागावा अशी अपेक्षा, न्याय मिळावा अशी अपेक्षा स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडून। नंदकिशोर, नक्कीच खरं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता कोर्टात जे आहे ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली सुद्धा आहे सोबत। खरं तर ज्या ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यू झालेला होता त्यांची सुद्धा जी फॅमिली आहे ती खरं तर कोर्टामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर पाहायला गेलं तर एकंदरीत थोड्याच वेळा संपूर्ण निकाल वाचनाला किंवा सुनावणीला सुरुवात होईल। मात्र सध्या जे आहे ते कोर्ट रूम मध्ये या दोन्ही परिवार जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला पद्मसिंग म्हणजे ज्या आरोपींना खरं तर हजर राहण्याचे आदेश दिलेले होते त्यातील 7 आरोपी जे आहेत ते सुनावणी दरम्यान हजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पद्मसिंग पाटील देखील यासाठी हजर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पद्मसिंग पाटील यांनी खरं तर मेडिकलचं कारण जे आहे ते दिलेलं होतं, मात्र ते आता सुद्धा या सुनावणीला हजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात की थोड्याच वेळात या संपूर्ण निकाल वाचनाला खरं तर सुरुवात होईल। खरं तर पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील ही महत्त्वाची सुनावणी जवळपास 20 वर्षानंतर आता निकाल येण्याची निकाल जो आहे
तो येऊ शकतो. मात्र पाठच्या जर सुनावणीत पाहायला गेलं तर फक्त निकाल कंबाईन करण्याचं कारण जे आहे ते कोर्टाने दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे निकाल कंबाईन करण्याचं काम जे आहे ते गेल्या 3 दिवसात म्हणजे 16 जूनला ही संपूर्ण सुनावणी पार पडलेली होती आणि त्याच्यानंतरची पुढची तारीख म्हणजे 20 तारीख आज दिलेली होती. त्यामुळे या 4 दिवसामध्ये जो आहे तो निकाल कंबाईन झाला असू शकतो आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात जो निकाल वाचन आहे ते खरं तर कोर्ट करेल. त्यामध्ये नेमकं काय होईल त्याच्यानंतर आमची पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू अशा पद्धतीचा प्रतिक्रिया जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद जो आहे तो साधलेला आपल्याला पाहायला मिळते. जे ड्रायव्हर आहेत काही त्यांची फॅमिली आणि ओमराजे निंबाळकर यांची सुद्धा फॅमिली खरं तर कोर्टामध्ये आता पोहोचलेले आहेत. सोबतच पाहायला गेलं तर पद्मसिंग पाटील आणि जे 7 आरोपी जे आहेत ते सध्या कोर्टात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत एकूण जवळपास 9 आरोपी होते. पद्मसिंग पाटील हे मुख्य आरोपी होते. सीबीआयच्या रिपोर्टनुसार 8 आरोपींवरती जो आहे तो खटला चालवण्यात आला होता. पद्मसिंग पाटील आणि इतर 8 जो आरोपी होते त्यांच्यावरती खरं तर हा संपूर्ण खटला सीबीआयने चालवला होता. आरोपपत्राच्या नुसार आरोपांची जी नावे होती त्यातलं महत्वाचं म्हणजे पद्मसिंग पाटील हेच मुख्य आरोपी आहेत. मोहन शुक्ला असतील, सतीश मंडाळे असतील किंवा शूटर बरोबर आहे. आज निकाल वाचन आहे आणि निकाल काय लागतो याकडे सुद्धा लक्ष असेल. सगळे ताजे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर. 20 वर्षापासून माझं कुटुंब ह्या दिवसासाठी थांबलेलं आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की न्यायदेवता योग्य निर्णय घेईल. My family has waited for 20 years. We believe in the justice system.